नमस्कार, मी अंकिता. अंकिताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी पनीर भुर्जी. त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी. एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि आपल्या घरातच अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये बनवणार आहोत. इथे 2 मिडियम आकाराचे कांदे, 1 टोमॅटो, कढीपत्ता, गरम मसाला, मीठ, जिरे, मोहरी, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण हे सर्व आपण इथे बारीक करून घेतले. इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलाय. आता आपण तो किसणीने असा छान किसून घेणार आहोत. तुम्ही इथे हाताने केला तरी चालेल. हे बघा एकदम असा भुर्जी बनवण्यासाठी असं छान मस्त किसून घेतलाय. आता आपण भुर्जी बनवायला सुरुवात करूया. कढई आणि तेल एकदम असं मस्त गरम झाले. आता त्यामध्ये टाकूयात जिरा मोहरी. जिरा मोहरी छान अशी खुलली का त्यामध्ये टाकूयात कढीपत्ता. कढीपत्ता असा छान तडतडू द्यायचा. कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये टाकूयात लसूण, हिरवी मिरची. हे सर्व आपण असं 1 मिनिटासाठी छान असं तेलामध्ये परतून घेऊयात. हे छान असं तेलामध्ये परतलं. आता आपण टाकूयात बारीक केलेला कांदा. कांदा असा लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. त्याने भुर्जीला खूप अशी छान टेस्ट येते आणि खायला पण खूप अशी चविष्ट लागते. इथे लो टू मिडियम गॅसवरती आपण कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतलाय. आता आपण त्यामध्ये टाकूयात बारीक केलेलं टोमॅटो. टोमॅटो पण असं एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. पूर्ण मॅश झाला पाहिजे कांद्यामध्ये टोमॅटो. इथे बघा आपला टोमॅटो पण असा छान मॅश झालाय. आता इथे धना पावडर, हिंग, हळद, पनीर मसाला आणि लाल तिखट मसाले आपण टाकले. आता ते थोडेसे तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात 1 मिनिटासाठी. इथे मसाले छान असे परतून झालेत. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पनीर किसून घेतलेला आणि आता हे सर्व असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे. एकदम असं छान मिक्स करून घेऊया. इथे एकदम मस्त असं मिक्स झालंय. आता आपण टाकूयात चवीनुसार मीठ. मीठ टाकून मिक्स करायचे. जास्त वेळ नाही लागत आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली अशी पनीर भुर्जी बनून तयार होते. आता आपण झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट असं वाफवून घेणार आहोत. इथे आपली पनीर भुर्जी 2 ते 3 मिनिटात अशी तयार आहे. आता आपण टाकूयात बारीक केलेली कोथिंबीर. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.